परताव्या पुढील सामन्याच्या दिशेने आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात। सावराई एलकुंदे विरुद्ध आई एकविरा सांगे या दोन संघादरम्यान आपण नाणे केलेले आहे आणि विनंती करतो की लगेच आपण फिल्डिंग तिथे मात्र सजवणार आहोत। चला, जय सावराई एलकुंदे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानात उतरायचं आहे। आजच्या दिवसातील तिसरा सामना जय सावराई एलकुंदे विरुद्ध आई एकविरा सांगे। हा सामना देखील प्रत्येकी 3 षटकांचा असेल। यानंतर जय झोटिंग देवरुंग विपक्ष पवनपुत्र पिसे अशी लढत असेल आणि त्यानंतर दीपराज 11 यवई विपक्ष मेहर 11 बापगाव। आज सर्व संघांनी लक्षात घ्यायचं आहे, आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, सो प्लीज आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। मित्रांनो, आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे व्यासपीठावर वळत आहोत। आपल्यामध्ये उपस्थित आहेत सावतगावचे समाजसेवक उद्योगपती सन्माननीय केशव दळवी साहेब, ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे। सामनावीराचा पुरस्कार म्हणून प्रत्येक मॅचमध्ये आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत आणि त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपल्याला आता घेऊन जातोय। विनंती असेल खंडू पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण केशवजी दळवी यांना सन्मानित करायचं आहे। त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर। मायाची उबदार शाल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे। थँक्यू सो मच केशवजी दळवी, आपलं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला मिळत आहे, त्याबद्दल आपले विशेष आभार। तर आता तिसऱ्या सामन्याला आपण ठिकाणी सुरुवात करतो। या एकीकडे पाहू शकाल एलकुंदे संघ आहे, तर दुसरीकडे आपण पाहू शकाल सांगे संघ आहे। नाणेफेकीचा कौल एलकुंदे संघाने जिंकला, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि अक्षय आता मात्र नक्कीच षटकाला सुरुवात करतोय। सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल खेळपट्टीवरती पोहोचलेली आहे। गोलंदाज अक्षय सज्ज होत असताना रोशन आणि पिंटू हे दोन फलंदाज पाहतो आपण खेळपट्टीवरती आहेत। प्रत्येकी 3 षटकांची लढत। पहिला चेंडू फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न केलाय, हवेत केलाय, परंतु फिल्डर आहे डेप मध्ये पकडला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती रोशन मोगरेचा होतोय समाप्त खेळ। नवीन फलंदाज रवी आलाय या तिसऱ्या क्रमांकावरती।
शून्यावरती पहिला धक्का लागला गेला एकविरा स्पोर्ट सांगे संघाला आणि सांगे संघाची सुद्धा एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला मात्र येणार आहे. दिनांक 8 फेब्रुवारी ते दिनांक 11 फेब्रुवारी एकूण 4 दिवसांची कालावधी असेल त्या स्पर्धेची. सखारामजी पाटील तर 3 दिवसांची कालावधी असणार आहे. 9 फेब्रुवारीला ती स्पर्धा सुरू होईल आणि 11 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. सखारामजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. हो चांगला चेंडू फेकी बॉलर पाच ड्राइव्ह सरळ बॅट लॉफ केला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला आणि निघून जातो या सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जसं फटका रवीच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्ह दाखवलाय आणि त्या ठिकाणी पंचांनी स्वतःला वाचवलंय. दैवत वेळेकर यांनी ते स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. चेंडूला जाण्याचा मार्ग दिला आणि 4 धावा खणखणीत चौकार. यावेळेला ऑन साईडला टर्न करत असताना बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजनमध्ये. फिल्डर फार दूर दिसत आहेत. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज रवी. हो नक्कीच कारण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती रोशन बाद झाल्याने तर असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी रवीच्या खिलीवरती थोडासा परिणाम होईल परंतु त्याचा जो नैसर्गिक खेळ आहे तो मात्र त्या ठिकाणी प्रस्थापित करतो आणि आतापर्यंत 2 चेंडू मात्र चांगले त्याने मिडल केले. एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि आता मात्र क्रॉस बॅट 8 फटका ऑन साइड इथे मात्र चेंडू सुद्धा गॅपमधून निघून जातोय. एक धाव त्याने नक्कीच पूर्ण केली आणि एका धावेवरती आता समाधानी राहावं लागेल आणि या सिंगलच्या वरती फलकावरती धावा जोडल्या गेल्या. 1 गडी बाद 7. यावेळेला खरं तर चेंडू मिडल करू शकला नव्हता. बॅटच्या बराचसा आतमध्ये चेंडू लागला होता पण गॅप मिळाला होता शॉर्ट फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान. मात्र डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जास्त धावा फलंदाजाला मिळणार नाही त्याची दक्षता क्षेत्ररक्षकानं घेतली होती. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज पिंटू. अनुभवी खेळाडू आहे सांगी संघाचा. थोडीशी जागा बनवली आहे. लॉफ्टेड फटका बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय आणि तिपलाई झेल. जबरदस्त कॅच. आउटस्टँडिंग कॅच. फलंदाज बाद होतोय पिंटू. इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्टेस्टच्या कव्हरला मात्र यशने मात्र काय सुंदर तिथे कॅचिंग पाहायला मिळाली. यशला यश मिळालं असंच म्हणावं लागेल कारण उलट्या दिशेने तो मात्र नक्कीच माघारी जात होता आणि शेवटच्या षटकाला मात्र त्यांनी चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि अखेर झेल तिथे मात्र टिपल्यामध्ये तिला यश मिळालं. पिंटूची सुद्धा मात्र गेली तिथे संपन्न झाली. दुसरा धक्का लागला गेला एकविरा स्पोर्ट सांगे संघाला. हो इथे मात्र पहा चेंडू ज्यावेळी खेळपट्टीवरती लँड झाला त्यावेळी मात्र थोडीशी अधिक उचली मिळाली आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस अक्षयने धाबा फक्त खर्च केले 8 आणि 2 सफलता त्याला मात्र या ठिकाणी प्राप्त करता आल्या. जबरदस्त सुरुवात सावराई एलकुंदे संघाच्या वतीने आपण पाहतोय. आज बरेचसे गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत सकाळपासून. आजचा पहिला सामना आपण बघितला होता संजय स्पोर्ट्स सावध आणि RD11 किरवली या 2 संघांदरम्यान. RD11 किरवली संघानं तो सामना जिंकला. त्यानंतर प्रिन्स 11 PC संघानं पराभूत केलं नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला. सध्या तिसरी लढत आपल्या समोर आहे. जय सावराई एलकुंदे विरुद्ध आई एकविरा सांगे. सांगे संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना यानंतरचा सामना असेल जय झोटिंग देवरुंग विरुद्ध पवन पुत्र पिसे. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल दीपराज 11 यवई विरुद्ध मेहर 11 बापगाव. स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे. न्यू आई एकविरा चषक 2024. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाचं हे दमदार आयोजन आपल्या समोर आहे. नांदकरच्या मैदानावर रंगते स्पर्धा. फुल टॉस होता मात्र वेग भन्नाट होता आणि वेगात बीट केलंय फलंदाजाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. तिकडे विकेट कीपर देखील बीट होताना दिसलाय. त्यामुळे मिळते 1 धाव. कदाचित बॅटला स्पर्श झाला असावा त्यामुळेच पंचांचा निर्णय
सिग्नल कुठलाही आलेला नाहीये. गोलंदाज रोहित पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेला देखील फुल टॉस आहे, ऑन साईडला तडकावलाय. फटका तर चांगला पाहायला मिळतोय, मात्र गॅप मिळत नाहीये. वाईड ऑफ डीप मिड विकेट, तिकडे फिल्डर उपस्थित आहे. फक्त एक धाव घेण्याची संधी उपलब्ध होते फलंदाज रवीला. रवी वनडाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. आल्या आल्या एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर एक दुहेरी धाव आणि त्यानंतर काही सिंगल त्याने घेतलेले आहेत. धावसंख्या 10. रोहित पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. उरतो विकेटने मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतो. या सरळ बॅटने लॉफ केला चेंडू मात्र लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात आहे. थोडीशी मिस फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एकेरी धावीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाज नक्कीच गमावले, परंतु खेळपट्टीवरती आता मात्र रवी आणि त्याच्या सोबतीला आहे राज मोगरे. या 2 फलंदाजांवरती आता मात्र मोठी जबाबदारी आहे की एक चांगला लक्ष तुम्हाला नक्कीच ठेवायचं असेल तर इथून तुम्हाला चांगली कामगिरी, चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. प्रयत्न करतायत, परंतु वेगाने चेंडू हाताळली पाहायला मिळाली. जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु पंतने ही अपील फेटाळली. लेग पायचा इशारा. अवांतर धाव तिथे मात्र दुरली गेली आणि या सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र आपण पाहतो या पुढे जाताना 2 गडी बाद 13 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची खरं तर सुरुवातीला संधी होती, पण फायदा उचलता आलेला नाहीये. मिस टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे आणि फलंदाजाचं काम तमाम. कॉटन बोल्ट, फलंदाज बाद. फटके खेळण्याचा प्रयत्न होता रवीच्या माध्यमातून, परंतु अपयश पाहिलं आपण आणि स्वतः गोलंदाज मात्र रोहित त्या ठिकाणी कुठल्याही प्रमाणे चुकी केली नाहीये. सॉफ्ट डिसमिसल. तिसरा धक्का लागत असताना नो बॅटर आतिश पाटील आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. थोडंसं वातावरण पाहिलं तर शांत आहे, कारण मोठे फटके आतापर्यंत इथे पाहायला आपल्याला. एक चौकार पाहिला आपण सुरुवातीला रवीच्या बॅटमधून, त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा मात्र ओलांडता आली नाहीये. सिंगल डबलवरती मात्र धाबा जोडल्या गेल्या आणि त्याचमुळे मात्र आतापर्यंत 13 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. मोठी धावसंख्या या मॅचमध्ये देखील पाहायला मिळत नाहीये. मागच्या मॅचमध्ये देखील जास्त धावा फलंदाजांना जमा करता आल्या नव्हत्या. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, सुरेख बॉल होता हा. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या अगदी जवळून निघून गेला. एस्टेनच्या अगदी जवळून विकेट किपरकडे. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. अफलातून षटकाची समाप्ती गोलंदाज रोहित मार्फत पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांगे संघाची धावसंख्या फक्त 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना त्वरितच यायचं आहे. जय ज्योतिंगदेव देवरुंग विरुद्ध पवनपुत्र पिसे. जर एखादा संघ जर नाणेफेकीसाठी वेळेवर उपस्थित राहिल्यानंतर मात्र त्या संघाला मात्र पॅनल्टी मात्र नक्कीच दिली जाईल. आणि तुम्ही पाहिलं असेल की आज नक्षत्र इंटरमध्ये तुतरपडा संघाला पॅनल्टी लागली गेली आणि त्या पॅनल्टीच्या आधारावरती तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर झाला. तब्बल 4 धावांची पेनल्टी त्यांना लागली होती आणि त्या धावा फार महागात पडल्या. सामना रोमहर्षक अवस्थेत पोहोचला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची आवश्यकता होती प्रिन्स 11 PC संघाला. मात्र पियुषनं एक चांगला षटकार ठोकला आणि त्यानंतर अखेर सामना देखील त्यांनी जिंकला. फ्लायटेड बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा अपील. धावचीतची संधी आहे. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात नॉन स्ट्रायकर सेंडला, परंतु फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. लेग बायचा इशारा पंचांकडून. गोलंदाज गजाननला आपण बघतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि नेहमीच फिरकी आक्रमण त्याचं प्रभावी राहिलेलं आहे. तो मात्र फिल्डर सज्ज आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. अतुलचा अतुलनीय प्रयत्न होता. प्रतिम एफर्ट दाखवला, परंतु अखेर बॉल हाताला स्पर्श झाल्यानंतर सीमारेषेच्या बॉल अडवणं चांगलं टायमिंग साधलं होतं. फ्लायटेड बॉल होता आणि अगदी ओव्हरपिच बॉल होता. जबरदस्त स्ट्रेट बॅटचा वापर करत असताना फलंदाज आतिशच्या बॅटमधून हा अतिशय षटकार आलाय. खऱ्या अर्थानं गरज देखील होती मोठ्या फटक्याची सांगे संघाला. आई एकविरा सांगे संघ प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. 20 रन्स ऑन द बोर्ड. तर नक्की चेकसाठी तिसऱ्या पंचांसाठी या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांनी मागणी केलेली आहे. तर आपण त्वरितच मैदानामध्ये जायचं आहे.
गोलंदाजीवरती नक्कीच या ठिकाणी प्रश्न मात्र निर्माण केला फलंदाजाने. आणि तसे मात्र कुठल्याच स्पर्धेमध्ये आपण पाहतो की या थ्रो गोलंदाजी अलाउड नसते. आणि त्याचमुळे मी विनंती करतोय कुठल्या गोलंदाजाला की आपण थ्रो गोलंदाजी मात्र नक्कीच कोणीही करण्याचा प्रयत्न करू नका. आणि तिसरे पंच आता मात्र तुम्ही पाहू शकाल निवृत्ती तिसकर आता मात्र त्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही एखाद्या वेळी घारीच्या नजरेतून वाचू शकता, परंतु निवृत्ती तिसकर यांच्या नजरेतून तुम्ही वाचू शकणार नाही. अतिशय तीक्ष्ण नजर आहे त्यांची. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 20 धावा धावफलकावर. पुढचा बॉल सामना करेल पुन्हा एकदा आतिश. उंच पुरासा फलंदाज आहे आतिश आणि एक उंच षटकार त्याने नुकताच ठोकलाय. यावेळेला सुरेख बॉल, बॅटची कड होती परंतु विकेट कीपर कडून चूक घडली. झेल स्वीकारू शकला नाहीये विजय. जीवदान मिळतंय फलंदाजाला. एक धाव देखील मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. थोडंसं क्लोज यष्टीरक्षण करत असताना त्याचमुळे मात्र चेंडू कॅरी झाला होता, परंतु त्याला कनेक्शन बरोबर करता आलं आणि त्याचमुळे एक धाव तिथे मात्र या ठिकाणी फलंदाजाने मात्र जोडली. ओहो, पुन्हा मात्र फ्लॅट टेट आणि फटका सुद्धा चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑन वरती फिल्डर सज्ज आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फेक सुद्धा चांगली होती आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर मात्र काहीतरी चित्र वेगळं असतं, परंतु दोघांमध्ये तालमेल खूप छानपैकी जुळलं त्या ठिकाणी. आणि शेवटच्या षटकाला मात्र ही दुहेरी धाव त्यांनी कंप्लीट केली. खूप चांगलं कोऑर्डिनेशन होतं, खूप चांगलं समन्वय पाहायला मिळालं आणि अखेर 2 धावा कंप्लीट होत आहेत. डायरेक्ट हिट लागली असती तर मला वाटतं फलंदाजाला माघारीच परतावं लागलं असतं. डायरेक्ट हिटचीच आवश्यकता होती. यावेळेला स्विच हिटचा वापर केलाय विथ द स्पिन. चांगला फटका. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन, सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा खणखणीत चौकार. नक्कीच राजने उल्लेख की गजानन वारंवार मात्र नक्कीच कुठेतरी या लेग ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. स्विच हिट अर्थात रिव्हर्सचा फटका त्याने मात्र बाहेर काढला आणि 4 धावा मात्र त्या ठिकाणी जोडण्यामध्ये त्याला यश मिळालं. प्रत्येक चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजांना. फ्लायटेड डिलिव्हरीज टाकण्याचाच प्रयत्न होतोय. चेंडू वळतायत मात्र यावेळेला विथ द स्पिन फार चांगला फटका सजवलाय फलंदाज राजनं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला अगेन्स्ट द टर्न स्लॉक स्वीप केलाय. बॉल हवेत आहे आणि गॅप मधून जबरदस्त फटका. आणखी एक चौकार राजच्या बॅट मधून. आणि कुठेतरी मात्र या सामन्यामध्ये आता मात्र राज थोडंफार का होईना मात्र नक्कीच चांगली बॅटिंग त्याच्या वतीने पाहायला मिळाली. सलगचा 2 चेंडूवरती 2 चौकार त्याने जोडले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर अखेर 4 गडी बाद फलकावरती 31 धावा लागल्या गेल्या. एक चांगला टोटल आपण म्हणू शकतोय आणि 32 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी सावरे एलकुंदे संघाला मात्र करावा लागेल. तर नेक्स्ट मॅच आपण नाणेफेकी तिथे मात्र संपन्न करणार आहोत. जय ज्योतिंगदेव देवरुंग संघाचा संघनायक आणि पवनपुत्र पिसे दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. उशीर कराल तेवढी षटकं कमी होतील. तर या ठिकाणी पवनपुत्र पिचे संघ मात्र नक्कीच उपस्थित झालेला आहे. तर मी जय ज्योतिंगदेव देवरुंग संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि जाऊया आपण आता मात्र चालू सामन्याच्या दिशेने, कारण 32 धावाचा इथे पाठलाग करायचा आहे.
सावराई एलकुंदे संघाला आणि सलामी जोडी खिलपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. एकविरा स्पोर्ट्स सांगे संघ आपण सुद्धा जास्त या ठिकाणी वेळ घेऊ नका, तुम्हाला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. हॅलो हॅलो एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है न्यू आई एकवीरा ट्रॉफी 2024 में। आज का आखिरी दिन सुपर संडे, खिलाड़ियों का कमाल संडे दे धमाल। और इस समय तीसरा मैच आज के दिन का आपके सामने है। जय सावराई एलकुंदे बनाम आई एकवीरा सांगे। सांगे टीम ने 31 रन बनाए हैं 3 ओवर्स में और 32 रनों का पीछा करना है मैच को जीतने के लिए जय सावराई एलकुंदे टीम को। सलामी बल्लेबाज क्रीज पर अक्षय और प्रीतम। अक्षय के पास स्ट्राइक और पहला ओवर लेकर सांगे टीम की ओर से रवि। पहली गेंद लेग स्टंप की दिशा में, लेग स्टंप को छोड़कर जाती हुई गेंद, वाइड का इशारा। दिशाहीन गेंद से शुरुआत करते हुए गेंदबाज रवि। एक ऐसा टोटल है जहां पर काफ़ी अच्छा संघर्ष हो सकता है। ओवर्स की संख्या जितनी कम होती जाती है उतना ही कहीं ना कहीं थोड़ा सा मार्जिन मैं समझता हूँ बॉलर्स को भी मिलता है, क्योंकि बॉलिंग करने वाली टीम के मुख्य गेंदबाज गेंदबाजी करते हैं। इस बार गेंद को निकाल दिया है बिल्कुल गैप में, स्क्वायर लेग फील्डर के बगल में से, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। चांगला फटका पाहिला आपल्याला. वेगाने चेंडू नक्कीच रवीने हाताला, परंतु दिशा मात्र चांगल्या प्रमाणे अक्षयने चेंडूला दाखवली आणि चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र निघून गेला. पहिली बाउंड्रीज पाहिली आपण सावराई एलकुंदे संघाच्या वतीने. आणि अक्षय तसंही पाहिलं तर या सत्रामध्ये चांगल्या टचमध्ये आहे. आपण अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच त्याचा खेळ पाहिला. चांगल्या धावा तो जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे त्याला मात्र सलामीवीर म्हणून त्याला प्रमोशन देण्यात आलं आणि पहिली बाउंड्रीज त्याची पाहायला मिळाली पहिल्याच चेंडूचा मात्र त्यांनी सामना करत असताना. चाह बहुत अच्छे टच में है और अच्छी शुरुआत यहाँ पर करते हुए। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट। इस बार ऊपर लगी है बल्ले के टॉप एज, लेकिन किस्मत वाले है बल्लेबाज कि गेंद के नीचे कोई खिलाड़ी नहीं था। शॉर्ट फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के दरमियान जाकर गिरी थी। इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का मौका। गुडलिन पर रखी हुई गेंद थी, लेकिन थोड़ा अतिरिक्त उछाल प्राप्त किया था। अच्छी गति के साथ भी गेंदबाजी करते हुए रवि। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। 3 ओवर्स में 32 रन यह है लक्ष्य इस मैच में। चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो या ठिकाणी सावराई एलकुंदे संघाच्या वतीनं. हो, इथे मात्र पहा जाग्यावरच मात्र या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि चांगला इष्टरक्षण रोशन मोगरेच्या वतीने आपण पाहिलं. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर रखी हुई गेंद थी, बहुत दूर से ड्राइव लगाना चाहते थे वहाँ पर बैट्समैन, लेकिन सही फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर पाए। गेंद के लाइन में पहुँचने की कोशिश नहीं की थी वहाँ पर प्रीतम ने। रवि एक बार फिर से राउंड द विकेट और इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, फिर से चूक गए हैं। अब की बार विकेट कीपर से भी थोड़ी सी चूक तो हुई थी, लेकिन तुरंत रिकवरी करते हुए रोशन मेक श्योर किया कि बल्लेबाज रन ना ले। एक और डॉट गेंद। चांगली वापसी म्हणावी लागेल रवीच्या वतीने, कारण पहिल्या चेंडू स्क्वेअर आल्यानंतर लगेचच चौकार फलंदाजाने लगावला होता, परंतु त्यानंतर चांगली लाईन त्यांनी मेंटेन केली आणि लागोपाठ हा दुसरा निर्धाव चेंडू त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. दबाव बनाते हुए इस समय बल्लेबाज पर रवि और फिर से स्विंग एंड मिस। इस बार मौका बना है रन आउट का, डायरेक्ट हिट और जाना होगा बैट्समैन को पेविलियन में। प्रीतम आउट। काय जबरदस्त निशाणा तिथे मात्र साधला रवीनं आणि तसे पाहिलं तर 3 एष्टा त्याच्या डोळ्यासमोर होत्या आणि त्याच वेळी अंडरआर्म फेकी तिथे पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र लागणारा पहिला धक्का आपण पाहिला सावराई एलकुंदे संघाला मात्र लागत असताना प्रीतमच्या रूपानं. प्रीतम सर्वोत्तम खेल पेश नहीं कर पाए, बहुत निराशाजनक प्रदर्शन। 3 गेंदें खेली, एक भी रन नहीं बना पाए। लगातार बीट हो रहे थे, एक भी गेंद उनके बल्ले पर नहीं आई थी और आखिरकार यहाँ पर विकेट कीपर के हाथों से गेंद छिटकी थी, उसका फ़ायदा उठाने का प्रयास किया। कहीं ना कहीं वो विकेट शायद फेंकना भी चाहते थे, उसमें कामयाब हो गए।
कई बार हम देखते हैं कि जो बैट्समैन स्ट्रगल करते हैं 3-3 4-4 ओवर के मैचेस में, तो वो ज़्यादा क्रीज पर टिकने का प्रयास नहीं करते, विकेट फेंकने की कोशिश होती है ताकि नया बल्लेबाज आए क्रीज पर, एक फ्रेश बैट्समैन, और वो अच्छा खेल पेश करे। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं रोहित। गेंदबाजी लाजवाब की थी रोहित ने, इस बार गेंद को देखा परखा और जाने दिया। दिशाहीन गेंद है, स्कोर आगे बढ़ता हुआ वाइड के चलते 7 रन। यहाँ से और 25 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए जय सावराई एलकुंदे टीम को। आणि आता मात्र रोहित आपल्याला स्ट्रायकिंग एंड नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आले, 7 धावा धाफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. 13 चेंडूचा केलेलं बाकी आहे. 13 चेंडूमध्ये 25ची आवश्यकता आणि त्यामध्ये काही अजून धावा मात्र नक्कीच कमी होतील, कारण हा दूसरा स्वेअर चेंडू मात्र या ठिकाणी हाताला. समीकरण थोड़ा सा बदलता हुआ, अब 13 गेंदों में 24 रनों की आवश्यकता है एलकुंदे टीम को, और मैच काफ़ी कश्मकश भरा नजर आ रहा है। अंतिम गेंद तक संघर्ष देखने को मिल सकता है इस मैच में। इस बार दूर से उठाकर खेलने का प्रयास, गेंद दबाव में, फील्डर गेंद के नीचे पहुंचे हैं, जबरदस्त कैच, अफलातुन कैच, बहुत ही बेहतरीन कैच लपका है वहां पर रोहित ने। क्या बात आहे, या जबरदस्त इलेक्शन असं वाटलं होतं की मात्र चेंडू सेफ लँडिंग होईल, परंतु त्याच्याकडे जिद्द होती आणि त्यांनी ती दाखवली की मी हा झेल पकडेल. आणि पाहू शकाल किती लांब तिथे मात्र नक्कीच अंतर आपण जर पाहिले तर कापलेलं आहे. आणि शेवटच्या क्षणाचा विचार आपण केला तर मात्र त्यांनी तो झेल संपन्न केला. लगभग असंभव लगने वाला कैच स्वीकारा है वहां पर रोहित ने। जबरदस्त रनिंग कैच, अक्षय की पारी का खात्मा, दोनों भी सलामी बल्लेबाज पेविलियन में लौट चुके हैं और पहले ओवर का खेल भी इसके साथ ही समाप्त होता हुआ। स्कोर हुआ है 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। जय सावराई एलकुंदे, जिस तरह की शुरुआत चाहिए थी एलकुंदे टीम को, उस तरह की शुरुआत सलामी बल्लेबाज नहीं दे पाए हैं और अब मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों पर जिम्मेदारी आन पड़ी है। बचे हुए 2 ओवर्स में 24 रन चाहिए। काल सुद्धा आपण एक झेल असं पाहिलं होतं, गुणेश पाटीलने तो झेल पकडला होता, त्याचीच मात्र कुठेतरी आठवण करून देणारा हा झेल. तर पहिल्या षटकात केली ते मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा लागल्या गेल्या, 2 गडी बाद 8, आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये या विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 24 धावांची आवश्यकता असेल. नया ओवर लेकर सांगे टीम की ओर से गेंदबाज तैयार होते हुए राज। अब इस ओवर में राज क्या राज का ही रहेगा या फिर बल्लेबाजों का रहेगा, ये देखने वाली बात है। पलटवार करना होगा बल्लेबाजों को। तो ऐसे बल्लेबाज है क्रीज पर जिन्होंने एक भी गेंद अभी तक नहीं खेली है, रोहित और विजय वाकड़े। विजय एक बहुत ही पॉपुलर खिलाड़ी है, एक ऐसे खिलाड़ी जो कि बहुत ही बड़े मैच विनर का रेपुटेशन रखते हैं। ड्राइव किया, गेंद दबाव में, सामने कोई खिलाड़ी नहीं वहां पर, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन, फ्लैट 6। काय फटका तिथे मात्र सजवलाय जबरदस्त. मात्र या ठिकाणी सरळ बॅटने डोळ्यांच्या समोर त्याने फटका मात्र हा मिडल केला आणि मात्र लॉंग ऑफ कडे मात्र पाहिलं तर नक्कीच क्षेत्रश होते, परंतु वाईडिश क्षेत्रामध्ये होते आणि त्याचमुळे मात्र चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र निघून गेला 6 धावांसाठी. ज्या फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता होती सावराई एलकुंदे संघाला आणि तो फटका मात्र रोहितच्या बॅटमधून पालमला. रोहित के बल्ले से बड़ा हिट। अगली गेंद लेकर राज, इस बार जगह बनाई, कट करना चाहते थे, खेलना चाहते थे, पॉइंट की दिशा से थोड़ी सामने गेंद चली गई थी, पूरी तरह से बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे, लेकिन यहाँ पर 1 रन लेने का मौका ज़रूर था। सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब समीकरण 10 गेंदें शेष है, जीतने के लिए 17 रन चाहिए जय सावराई एलकुंदे को। राजला मात्र नक्कीच वापसी करावं लागेल, एखादी विकेट्स नक्की त्याला घ्यावी लागेल आणि तोपर्यंत नक्कीच तो करेल. ओहो, चांगल्या चेंडूची फेकी, अतिशय सुंदर चेंडूची फेकी आपण पाहतोय. आणि एसटी रक्षकाचं सुद्धा मी कौतुक करेन की आपण ग्रामीण भागामध्ये कमीत कमी अशा एसटी रक्षक होताना आपण पाहत असतो आणि त्यापैकी आपण पाहिलं तर रोशन मोगरे अगदी क्लोज विकेट किपिंग तिथे मात्र करत असताना. और जब क्लोज कीपिंग होती है तो बल्लेबाज ज़्यादा कदमों का इस्तेमाल करते नहीं है। बहुत बल्लेबाजों को हमने देखा है कि वो क्रीज से ही खेलने का प्रयास करते हैं, एक अतिरिक्त दबाव बना रहता है बल्लेबाजों पर। लेकिन इस बार जगह मिली, जबरदस्त प्रहार किया है, जोरदार पंच, गेंद कवर बाउंड्री के बाहर, शानदार छक्का विजय के बैट से। पाहतोय बॅकफुटला गेली आणि मात्र सरळ समोरच्या दिशेने मात्र पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र नक्कीच चेंडूला पाठवलं आणि पाहिलं तर त्या दिशेने मात्र वारा सुद्धा वेगानं वाहतो आणि त्याचा सुद्धा मात्र त्या फटकेला थोडीशी साथ मिळाली. दुसरा षटकार रोहितच्या बॅटमध्ये आला आणि आता मात्र षटकाराच्या साह्यानं धाव फलक आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 2 गडी बाद 21 धावा. अभी भी मैच में काफ़ी जान है, लेकिन ये ओवर अच्छा घटता हुआ एलकुंदे टीम के लिए। पहले ओवर में
टीम थोड़ी सी बैकफुट पर नजर आ रही थी जब 8 पर 2 विकेट गिरे थे, लेकिन इस ओवर में 2 बड़े हिट्स आए हैं। रोहित के बल्ले से पहली गेंद पर सामने छक्का देखने को मिला और अब की बार कवर्स के ऊपर से छक्का जड़ा है विजय ने। एक क्लासिक शॉट, वन ऑफ द बेस्ट शॉट्स ऑफ द टूर्नामेंट सोफा। समीकरण बदलता हुआ 8 गेंदें शेष है, जीतने के लिए चाहिए 11 रन। पिछले मैच में भी इस तरह का समीकरण हमने देखा था, आखिरी ओवर में 9 रन बच गए थे, लेकिन फिर मैच को जीतने में कामयाब हुई रनों का पीछा करते हुए प्रिंस 11 पी से। रोमांचक स्थिति में मैच, अगली गेंद लेकर राज, जगह बनाई, इस बार ड्राइव लगाना चाहते थे लेकिन चूक गए। अच्छी गेंद, अच्छी वापसी। अब 7 गेंदे और 11 रन। हा चेंडू फार निर्णायक असेल, या चेंडूवरती जरा चांगला मोठा फटका तर मात्र आला नाही, तर मात्र कुठेतरी एकविराज पर सांगे संघ शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील, परंतु या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र सांगे संघ आपण विचार करतो मात्र बॅकफुटवरती जाऊ शकतोय, आणि तो प्रयत्न मात्र इथे फलंदाज करेल का, या फिर क्या विकेट निकाल सकते हैं गेंदबाज। यहां पर विकेट मिल सकती है, लॉन्ग ऑन मौजूद है और कोई गलती नहीं पिंटू द्वारा। अंतिम गेंद पर सफलता प्राप्त करते हुए अपने ओवर में गेंदबाज राज, विजय आउट। त्या ठिकाणी गेम प्लॅनिंग तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्या गेम प्लॅनिंगच्या नुसार मात्र या चेंडूची फेकी तिथे मात्र पाहिली आपण, आणि कनेक्शन प्रॉपर जुळलं नाही, ताकदीचा सुद्धा मात्र थोडासा कमी वापर केला विजय वाकडेनं, आणि त्याचमुळे मात्र लॉंग ऑनवरती पिंटूने मात्र सहजसोबत झेल तिथे संपन्न केला, आणि आता मात्र समीकरण पहा, 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 11 धावांची गरज। म्हणजे आपण जर दुसऱ्या डावाचा खेळ जर पाहिजे तर रोहित वन मॅन आर्मीचा रोल तिथे मात्र अदा करतोय, परंतु रोहितला मात्र इतर काही फलंदाज आहेत ते मात्र नक्कीच साथ देत नाहीत, आणि त्याचमुळे आता मात्र सामना एक रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय। तो अब आखिरी ओवर में 11 रनों की आवश्यकता है जय सावराई एलकुंदे टीम को ये मैच जीतने के लिए। काफी रोमांच है इस मैच में। जय जोटिंग देवरुंग टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। अगला मैच देवरुंग बनाम पवन पुत्र पी से। आखिरी ओवर की जिम्मेदारी रोशन मोगरे के कंधों पर। 6 गेंदें शेष है, 11 रन चाहिए मैच को जीतने के लिए जय सावराई एलकुंदे को। नए बैट्समैन आए हैं अतुल, नॉन स्ट्राइकर सेन पर रहेंगे और स्ट्राइक रोहित के पास है, जिनके बैट से एक सिक्सर निकला है। अच्छे बल्लेबाज है। रोशन की पहली गेंद, फुल टॉस, सो इस बार भेज दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, सीमा रेखा के बाहर, लंबा हिट, 6 रन। खराब चेंडूची फेकी फुलटॉस, आणि ती फुलटॉसची लेंथ आपण जर पाहिली तर कुठेतरी डाबा स्टिकवर होते आणि त्याच्यावरती मात्र तुटून पडला रोहित। खूपच दूरवरचा हा षटकार पाहिला आपण, आणि या षटकारानं मात्र पूर्णपणे समीकरण आता मात्र बदललं गेलं। जेवढी चेंडूची संख्या आता मात्र शिल्लक आहे तेवढे धावांची आवश्यकता असेल, 5 चेंडू आणि 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी सावराई एलकुंदे संघाला। खुद के पैर पर कुल्हाड़ी मारते हुए गेंदबाज रोशन, बहुत ही कमजोर और ढीली गेंद डाली उन्होंने, उसको सही नसीहत दी है। दूर गगन की छाव में भेज दिया था गेंद को, बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में एक बहुत ही बेहतरीन छक्का। अच्छी बैटिंग करते हुए रोहित, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करने की आवश्यकता है। अब 5 गेंदों पर 5 रन चाहिए, यहाँ से भी कुछ भी हो सकता है। ओ, ये भी फुल टॉस थी, लेकिन इस बार थोड़ा सा संयम बरता है। टर्न किया गेंद को ऑन साइड में, 2 रन लेना चाहेंगे मिसफील्ड और 2 रन मिलेंगे। पहिली धाव वेगाने घेतली होती आणि त्याचमुळे फिल्डरवरती थोडंसं दडपण पाहिलं आपण, आणि त्यामुळे त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आणि सिंगलचं धाव रूपांतर आपण दुहेरीमध्ये होताना पाहिलं आपण। एक समजदारी इनिंग आज रोहितच्या वतीने आपण पाहतो, या पूर्णपणे संघाची जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी घेत असताना मात्र या ठिकाणी चांगला खेळ सुद्धा त्यांनी प्रस्थापित केला। हालांकि जैसे ही समीकरण आसान हो गया तो उन्होंने भी अपनी सोच बदली, नहीं तो फिर इस गेंद पर मैच समाप्त कर सकते थे। इस बार बढ़िया शॉट, गेंद को निकाल दिया है बिल्कुल गैप में, 4 रन मिलेंगे और इसके साथ ये मुकाबला जीत लिया है जय सावराई एलकुंदे टीम ने। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन रोहित द्वारा, तो रोहित ही है इस मैच के हीरो, मैन ऑफ द मैच। गेंदबाजी भी उनकी लाजवाब रही थी, 5 रन देकर एक सफलता प्राप्त की थी, और जब बल्लेबाजी के लिए आए थे तो काफ़ी दबाव में थी टीम। 2 ओवर्स में 24 रन चाहिए थे, लेकिन शानदार शॉट्स खेले। आखिरी ओवर में जब 11 रन चाहिए थे, पहली गेंद पर छक्का जड़ा, उसके बाद 2 रन लिए और फिर चौका जड़कर 3 गेंदें शेष रहते हुए इस मैच को समाप्त कर दिया रोहित ने। 19 रनों की नाबाद पारी खेली है रोहित ने और एक सफलता भी प्राप्त की थी। ऑलराउंड प्रदर्शन रोहित का, जिसके चलते ये मैच जीतने में कामयाब हुई है जय सावराई एलकुंदे। कॉन्ग्रेचुलेशंस टीम जय सावराई एलकुंदे एंड हार्ड लक आई एकवीरा स्पोर्ट्स सांगे।
प्रथमतः आपण नाणेफेकी संपन्न करू आणि नाणेफेकी झाल्यानंतर आपण जे सामनावीराचे पुरस्कार आहेत ते आपण या ठिकाणी देणार आहोत. जे ज्योतिंगदेव देवरुंग आणि पवनपुत्र पिसे या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि हे नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय राजू पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. प्रथम मी तुम्हाला नाणं दाखवतो. एका बाजूला न्यू आई एकविरा चषक सावध आहे आणि दुसरीकडे पाहू शकाल न्यू आई एकविरा चषक 2024 आहे. तर कॉल देत आहेत देवरुंग संघाचे संघनायक आकाश पाटील आहेत. त्यांनी या चषकाची मागणी केलेली आहे आणि या पाहू शकाल स्फोट आलेला आहे म्हणजे हा नाणं जिंकलाय पवनपुत्र पीसी संघाने. आपण टॉस विनिंग कॅप्टनला आपण कस्तुरी बियर शॉपच्या माध्यमातून शीतपेय देत आहोत. भावनांचा आभार. आणि सत्य आपल्याकडे वेळ नाही, फक्त निर्णय तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग फर्स्ट. त्या ठिकाणी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 3 षटकांची ही लढत तुम्ही पाहणार आहात. तर रोहित या आपण पुरस्कार घेण्यासाठी. अतिशय सुंदर अष्टपैलू खेळ त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. मी महेंद्र पाटील यांना विनंती करतो की जी सुंदर ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. महेंद्र पाटील. तर आपण सत्यवान जोशी यांना विनंती करतोय की आपण ट्रॉफी इथे वितरित करावी. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, एक चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यानंतर निवृत्ती तिसकर आपणास विनंती करतोय स्वीट बॉक्स आणि गिफ्ट हॅम्पर हे दोन पारितोषिक आहेत ते आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. तर पुढील गिफ्ट हॅम्पर आहे. मी राजू पाटील आपल्यास विनंती करतोय की रोहित अजून पारितोषिक आहेत. रोहित पारितोषिक अजून शिल्लक आहेत. ही स्पर्धा सावध गावाची आहे म्हणजे पारितोषिकांचा मात्र वर्षाव नक्कीच पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर हेड कॅप आहे जी बालकृष्ण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. एका मॅन ऑफ द मॅचसाठी तब्बल 5 पारितोषिक आपण इथे देत आहोत. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन. आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला लगेच या मॅचला सुरुवात करायची आहे. जय झोटिंग देवरुंग संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे नियम हे सर्वांसाठी सारखे आहेत आणि नियमांचं जर आपण उल्लंघन करत असाल तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाची ही स्पर्धा आपल्यासमोर रंगते. नानकरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये नानकर ग्रामस्थांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत त्यांच्या विशेष सहकार्याबद्दल.